ओम गम गणपतये नमः. 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 आज 3 जुलै 2026. आज संकष्टी चतुर्थी. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला मी पूजा करतो, आम्ही पूजा करतो आणि त्याचा व्हिडिओ सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. आजचा हा व्हिडिओ हा विशेष म्हणजे तुम्ही पाहत असाल, या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे आज आहे संकष्टी चतुर्थी आणि गंमत अशी की आमच्या वाडीत नारळाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, केळीचं झाड आहे. अवघ्या परिसरात म्हणजे बंगल्याच्या बाजूला 10 ते 12 फूट अंतरावर सगळी झाडं आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे. आणि 10 ते 15 फुटामध्ये असलेल्या झाडावरून आंबे किंवा नारळ पडतो तेव्हा आमचं काहीही नुकसान होत नाही, हे मला आवर्जून सांगायचं वाटतं. विशेष म्हणजे ज्या वेळेला चतुर्थी असते, अनंताची पूजा असते आमच्याकडे, किंवा गणपतीचा भाद्रपद महिना पूजा असेल तर त्यावेळेला भरून नारळ पडतात आणि ते घराभोवती पडतात. कसली कोणाला इजा होत नाही आणि विशेष म्हणजे साधारणपणे ते थोडे हिरवेगार असतात. आता हे एक नवलच आहे. आजसुद्धा सहज पाठीच्या बाजूला गेलो, एक नारळ पडल्याचा आवाज झाला म्हणून, आणि तो एक नारळ पडलेला. हा नारळ, हा बघा नारळ, आणि नारळ पडल्याला बघितलं. तिथून बाजूने मी येत होतो तेवढ्याच आंब्याच्या झाडावर माझी नजर गेली. 2 आंबे. म्हटलं कसे झाले बघूया. आज 2-3 चतुर्थी बघतो त्या आंबे लहानपणात, म्हणजे अगदी लहान कळ्या किंवा लहान कैदी असतं म्हटलं, पण तेव्हा बघलं आज आंबे, मोठे आंबे. मी एकटकीच झालो आणि ते आंबे लगेच काढले आणि देवासमोर ठेवले. अगदी निव्वळ एवढ्या मोठ्या झाडावर फक्त 2 आंबे, आणि ते बघा ना किती सुंदर. आणि मग मला राहवलं नाही आणि मग मी म्हटलं, खरोखर देवा तुझी कृपा खरोखरच आहे. जेव्हा मी तुला माग सांगतो तेव्हा तू मला सर्व काही देतो. आणि विशेषपणे तुम्हाला आज सांगतो, अगदी आवर्जून सांगतो की कोरोनामध्ये आम्ही पूजा अशा थाटामाटात करत होतो. आज जी दासवंदीची फुलं आम्ही विकत आणतो आज म्हणा, पण आज जी विकत आणतो ती फुलं आमच्या वाडीमध्ये होत होती कोरोनाच्या काळात. आणि विशेष म्हणजे एकपूस जास्वंदीचा हार पण मी त्यावेळेला घातलेला आहे. नारळ घरचे, केळी घरची. आणि हे कसं काय घडलं किंवा कशा प्रकारे घडलं हे मी सांगू शकत नाही, कारण मलाच ते कळलं नाही, अजूनपर्यंत कळलं नाही. देवाची अशी भयंकर कृपा माझ्यावर आहे असंच आम्हाला वाटतं. आम्ही दोघंही मनोभावे पूजा करतो. दर चतुर्थीला साधारणपणे असा उंदीर मावा काढतो, पाटावर उंदीर मावा काढतो, मेळा सुपारी देतो. नंतर सुपारी ठेवून गणपतीचं पूजन करतो आणि असे एक फोटो ठेवून त्याचे हातवर घालतो. अतिशय मनोभावे अशी आमची पूजा असते. आणि अतिशय लोकांना अतिशय म्हणजे जे गणपती भक्त आहे त्यांना ही पूजा आवडते. ती वारंवार बघतात आणि मला सांगतात की खरोखर आजही तुम्ही पूजा अर्चा करता. हे आजच्या काळामध्ये कधी अशी कोणी पूजा करत नाही किंवा वेळ मिळत नसतो, पण आम्ही 3 ते 4 तास या पूजेला लागतात. परंतु आम्ही पूजा आनंदाने करतो, आनंद होतो आणि आपल्याला दर्शन व्हावं हीच आमची इच्छा असते. ओम गम गणपतये नमः. ओम गणपतये नमः. अतिशय सुंदर असं
व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला दर्शन व्हावं, आपल्याला आवडेल अशा तऱ्हेचा प्रयत्न केलेला आहे. ओम गम नमः.